काय खरं तिला मिळायला पाहिजे होता। काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी SIT नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, आभार देखील मानायची घाई केली। पण वास्तवात काल रात्री ज्यावेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं। तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास, म्हणजे SITची मागणी करते कुटुंब, त्यांच्या अनेक शंका आहेत, ती मिली कशी मिली, काय मिली, त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे, ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला IPSच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना SITचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय। त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला, म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे। देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही SIT का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना। तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय? असाच शब्द छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला। नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर, नाईक निंबाळकर आणि 4 नावं घेतली, तुम्ही बाकी 4 लोकांना अटक केलं, पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही। आणि उत्तर देताना सांगितलं की फलटणमध्ये 32 रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत। अहो, म्हणजे तिथंही शब्दाचा छळ, एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर आहे हा प्रश्न आम्ही वारंवार विचारतोय ना। तशाच पद्धतीचा शब्दाचा SIT जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे, त्याला स्वतंत्र अधिकार आहेत, ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं। ब्रेन मॅपिंग असेल, नार्को टेस्ट असेल, अशा देखील चौकशा त्या करू शकतं, त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा। ते स्वतंत्र, ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात SIT नेमली जाते। मग SIT न नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछळ का करताय? नेमका संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन बोलतायत, याच्यातून देवाभाऊला फलटणच्या जंगलराजचा वीरप्पन कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही, म्हणूनच हे सगळा आटापिटा चाललाय।